Recording in progress. Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला टॉपिक आहे आय कॅन. ओके, सो कॅनचा वापर करून सेंटेन्स कसे तयार करायचे आणि नेमका वापर कुठे करायचा हे आज आपण बघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो today we are going to see almost more than 50 sentences related to I can. सगळ्यात आधी हे समजून घ्या की आय कॅनचा वापर आपण कधी करतो. आय कॅन चा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला एखादी ॲबिलिटी सांगायची असते, स्वतःबद्दल आपण काही सांगतो आहे, तेव्हा आपण आय कॅन म्हणतो. ओके, सो बेसिकली कॅनचा वापर आपण ॲबिलिटी सांगण्यासाठी इथे करणार आहे. सो आय कॅन कुक डिनर म्हणजे मी जेवण बनवू शकते. सो ही माझ्यामधली क्षमता आहे. ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता, की मी काय करू शकते. आय कॅन कुक डिनर, मी स्वयंपाक बनवू शकते, रात्रीचं जेवण बनवू शकते. ओके, नेक्स्ट बघा, आय कॅन मेक न्यू फ्रेंड्स, मी नवीन फ्रेंड्स बनवू शकते. आय कॅन मेक न्यू फ्रेंड्स. तुम्ही काय करू शकता ते मला सांगा. फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्विम, आय कॅन डान्स, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, आय कॅन ड्राईव्ह, आय कॅन रन फास्ट. सो मी हे करू शकते, मी ते करू शकते, मी पुस्तक वाचू शकते, मी स्विमिंग करू शकते, मी डान्स करू शकते, मी गाणं म्हणू शकते. सो आपण मी हे करू शकते, सो त्यासाठी आपण इथे कॅनचा वापर करणार आहे. सो असे जेव्हा तुम्ही सेंटेन्स बोलतात, मी हे करू शकते, ते करू शकते, तेव्हा तुम्हाला कॅनचा वापर करायचा आहे. ओके, आय कॅन मेक न्यू फ्रेंड्स, मी नवीन फ्रेंड्स बनवू शकते. आय कॅन ड्राईव्ह अ कार, मी गाडी चालवू शकते. आय कॅन ड्राईव्ह अ कार. कम ऑन, स्पीक विथ मी. तुम्हाला स्क्रीनवर सेंटेन्स दिसताय, सो तुम्हाला सुद्धा मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करायची आहे. आणि इथे आपण अशीच प्रॅक्टिस करत असतो. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मिळतील आणि सहज सोप्या पद्धतीने तुम्ही इंग्लिश शिकाल. ओके, कम ऑन. आय कॅन ड्राईव्ह अ कार. आय कॅन ड्राईव्ह अ कार. नेक्स्ट, I can speak English. I can speak English. Come on. I can speak English. I can sew. I can sew. I can swim. I can swim. मी स्विमिंग करू शकते. I can swim. Come on. मोठ्याने बोला. Yes. I can help you. मी तुला मदत करू शकते. I can help you. I can help you. Next. I can play the guitar. मी गिटार वाजवू शकतो. आय कॅन प्ले द गिटार. आय कॅन प्ले द गिटार. ओके, सो आता तुम्ही इथे म्हणू शकता, आय कॅन प्ले द ड्रम, आय कॅन प्ले द व्हॉट वी कॅन से वायलिन, राईट. आय कॅन सिंग. आय कॅन सिंग. मी गाणं म्हणू शकते. आय कॅन सिंग. नेक्स्ट, आय कॅन डान्स. आय कॅन डान्स. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. आय कॅन डान्स. I can read. I can read. मी वाचू शकते. I can read. Okay, now here you can say more specifically, like I can read Sanskrit. I can read Spanish. So मी स्पॅनिश वाचू शकते, संस्कृत वाचू शकते. So you can be more specific as well. Next, I can write. मी लिहू शकतो. I can write. Come on. Repeat after me. These small sentences are also very important. If you are practicing them regularly, you will feel more confident. Trust me. Yes, I can write.
I can run fast. I can run fast. मी जोरात पळू शकतो. I can run fast. Next, I can jump high. I can jump high. मी उंच उडी मारू शकतो. Yes, next, I can use a computer. मी कम्प्युटर वापरू शकते. I can use a computer. Next, I can draw. I can draw. मी चित्र काढू शकते. I can draw. Come on, repeat after me. Very good. Next, I can knit. I can knit. म्हणजे मी विणू शकते. I can knit. Next, I can paint. I can paint. मी पेंट करू शकते. I can paint. Next, I can wash the dishes. मी भांडे धुवू शकते. I can wash the dishes. Next, I can clean the house. मी घर स्वच्छ करू शकते. I can clean the house. I can clean the house. Come on, repeat after me. Very good. I can garden. ओके, इथे गार्डन म्हणजे आय कॅन मी गार्डन मध्ये झाडं लावू शकते असा इथे अर्थ आहे. आय कॅन गार्डन. नेक्स्ट, आय कॅन टीच. आय कॅन टीच. मी शिकवू शकते. आय कॅन टीच. नेक्स्ट, आय कॅन बेबीसिट. आय कॅन बेबीसिट म्हणजे मी लहान मुलाला सांभाळू शकते. नेक्स्ट, आय कॅन स्टे अवेक. आय कॅन स्टे अवेक मी जागा राहू शकतो. आय कॅन स्टे अवेक. नेक्स्ट, आय कॅन मेक कॉफी. मी कॉफी बनवू शकते. आय कॅन मेक कॉफी. येस, तुम्ही सेंटेन्स मध्ये काय बनवू शकतात मला कमेंट मध्ये सांगा. आय कॅन मेक कॉफी. आय कॅन मेक पिझ्झा. आय कॅन मेक टी. आय कॅन मेक banana shake. So you can, what you can make, tell me in the comment box using can. Come on, if you want to learn English fast, you have to be very interactive. नुसतं ऐकून होणार नाहीये, तर तुम्हाला सुद्धा तसा रिस्पॉन्ड करायचा आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये रिप्लाय करा. बऱ्याचदा आम्ही बघतो की कमेंट करणारे किंवा लाईक करणारे खूप कमी असतात. तर जितकं जास्त तुम्ही इंटरॅक्ट व्हाल, तितकं लवकर तुम्ही इंग्लिश शिकणार आहात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरंच सेंटेन्स बनवता येतायत का? हे कमेंटमध्ये नक्की लिहा. म्हणजे तुम्हाला मी रिप्लाय करेन. नेक्स्ट, आय कॅन टेक फोटोज. मी फोटो काढू शकते. आय कॅन टेक फोटोज. आय कॅन टेक फोटोज. नेक्स्ट, आय कॅन डू योगा. आय कॅन डू योगा. Next, I can meditate. I can meditate. Next, I can do math. I can do math. मी math करू शकते. I can do math. Next, I can build things. I can build things. Build म्हणजे काय? बनवणे. एखादी गोष्ट बांधणे, तयार करणे. I can build things. मी वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो. नेक्स्ट, आय कॅन प्ले चेस. मी चेस खेळू शकतो. आय कॅन प्ले चेस. आय कॅन स्केट. मी स्केट करू शकतो. आय कॅन स्केट. आय कॅन स्की. ओके, बर्फावर करतो आपण ती स्की. आय कॅन स्की. आय कॅन राईड अ बाईक. आय कॅन राईड अ बाईक.
इथे बॅग, बायसिकल म्हणू शकता तुम्ही. आय कॅन राईड अ बाईक. नेक्स्ट, आय कॅन हाईक. आय कॅन हाईक. हाईक म्हणजे चढणे एखाद्या गोष्टीवर. अम, आपण गड चढतो, किल्ले चढतो, सो हाईक म्हणू शकता तुम्ही. आय कॅन हाईक. नेक्स्ट, आय कॅन कुक ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट करू शकते. आय कॅन कुक ब्रेकफास्ट. नेक्स्ट, आय कॅन कॅम्प. आय कॅन कॅम्प. आय कॅन व्लॉग. आय कॅन व्लॉग. ओके, आपण व्हिडिओ करतो. सो जे डेलीचे तुम्ही व्लॉग बघत असतात, सो त्याला व्लॉग म्हणतात. नेक्स्ट, आय कॅन ऍक्ट. मी ऍक्ट करू शकते. आय कॅन ऍक्ट. येस, कम ऑन. आय कॅन ड्राईव्ह अ मोटरसायकल. मी मोटरसायकल चालवू शकते. आय कॅन ड्राईव्ह अ मोटरसायकल. नेक्स्ट, आय कॅन वॉक. आय कॅन वॉक. आता हे छोटं सेंटेन्स आहे. आय कॅन वॉक. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी 4 किलोमीटर चालू शकते, सो तुम्ही म्हणू शकता आय कॅन वॉक 4 miles अ डे. मी पूर्ण दिवसभरात 4 किलोमीटर चालू शकते. नेक्स्ट, आय कॅन फ्लाय अ काइट. मी पतंग उडवू शकते. आय कॅन फ्लाय अ काइट. आय कॅन स्कल्प्ट. ओके, सो स्कल्प्ट म्हणजे काय? मूर्तिकार, मूर्त्या बनवणारा. आय कॅन स्कल्प्ट. नेक्स्ट, आय कॅन मेक अ फायर. आय कॅन मेक अ फायर. ओके, मी फायर लावू शकतो. नेक्स्ट, आय कॅन आयर्न माय क्लोथ्स. मी प्रेस करू शकतो. माझ्या कपड्यांना मी प्रेस करू शकतो. आय कॅन आयर्न माय क्लोथ्स. नेक्स्ट, आय कॅन क्लॅप. आय कॅन क्लॅप. मी टाळ्या वाजवू शकते. आय कॅन क्लॅप. नेक्स्ट, आय कॅन लिसन टू म्युझिक. मी गाणे ऐकू शकतो. आय कॅन लिसन टू म्युझिक. नेक्स्ट, आय कॅन फीड माय कॅट. मी माझ्या कॅटला भरवू शकतो. आय कॅन फीड माय कॅट. नेक्स्ट, आय कॅन वॉश द कार. मी कार वॉश करू शकतो. कार धुवू शकतो. आय कॅन वॉश द कार. नेक्स्ट, आय कॅन मेक माय बेड. मी बेड करू शकते. म्हणजे मी बेड नीट करू शकते. झोपायचं असेल तर मी बेड, आपण बिछाना लावतो. सो मी बेड लावू शकते. आय कॅन मेक माय बेड. नेक्स्ट, आय कॅन आन्सर द फोन. मी फोनला उत्तर देऊ शकते. आय कॅन आन्सर द फोन. नेक्स्ट, आय कॅन प्लॅन अ ट्रिप. मी ट्रिप प्लॅन करू शकते. आय कॅन प्लॅन अ ट्रिप. नेक्स्ट, आय कॅन मेक न्यू फ्रेंड्स. मी नवीन फ्रेंड्स बनवू शकते. आय कॅन मेक अ न्यू फ्रेंड्स. आय कॅन मेक न्यू फ्रेंड्स. ओके, येस. सो आय होप तुम्हाला कॅनचा वापर करून सेंटेन्स कसे तयार करायचे हे लक्षात आलं असेल. तुम्हाला काय करता येतं असे 5 सेंटेन्स कॅनचा वापर करून तुम्ही मला कमेंटमध्ये लिहायचे आहेत. आय कॅन स्विम, आय कॅन डान्स, व्हॉट एव्हर यू कॅन डू. मी हे करू शकतो, मी हे करू शकते, असे सेंटेन्स 5 तुम्ही मला कमेंटमध्ये लिहायचे आहेत. ओके, सो मी चेक करेल की तुम्हाला काय समजतं आहे ते. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे. सो इथे दिलेल्या या नंबरवर क्लिक करून, कॉल करून तुम्ही ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता, ज्याच्यामध्ये आपण 3 महिने ऑलमोस्ट प्रॅक्टिस करतो. 2 महिने लाईव्ह ट्रेनिंग प्लस 1 मंथ तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे. सो त्यासाठी तुम्ही लाईव्ह ट्रेनिंग घेऊ शकतात. प्रॉपर कम्युनिकेशन कसं करायचं हे इथे आपण शिकणार आहोत. ओके, so thank you so much for watching this video.
हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. ज्यांना खरंच इंग्लिश शिकायचं आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सोप्या पद्धतीने आपण इंग्लिश कसं बोलता येईल, हे आपण इथे शिकत असतो. सो थँक यू सो मच फॉर जॉइनिंग गाईज. सी यू इन द नेक्स्ट क्लास. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.